सोमवाग्या प्रेम नगरावारी सावधोनी भजने लागा देव करा कैवारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी इच्छा मुरळीस पाहू नका पडाल नरकाद्वारी इच्छा मुरळीस पाहू नका पडाल नरकाद्वारी बोध बुदली ज्ञान दिवटा उजळा महाद्वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी आत्मनिवेदन भरीत रोडगा निवतील हारोहारी आत्मनिवेदन भरीत रोडगा निवतील हारोहारी एका जनार्दनी धन्य खंडेराव त्यावरी कुंचावारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी पांडुरंगा करू प्रभू नमो सद्गुरु तो कया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूप नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता
सेवेला बी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा आवे अमाग्या सोमवाग्या प्रेम नगरा वारी अमाग्या सोमवाग्या प्रेम नगरा वारी सावध होणे भजने लागा देव करा कैवारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी प्राप्त प्रसंगी कंठोडोके सेवे करता निवडलेला अभंग मान भगवत भक्त पैठण निवासी शांती ब्रह्मनाथ महाराज या अभंगातून नाथ बाबा आज खंडेरायाच्या भक्ताला उपदेश करतात विठ्ठल अभंगावरती बोलण्यापूर्वी थोडासा परिहार देत होतो म्हणजे असं अनंत कोट ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणा वर्णालय अखिल गुणनिधान भक्त वत्सल जगताधार रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पांडुरंग परमात्मा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबाराय वैराग्य रागरसिक जगतवंद जगद्गुरु तुकोबाराय स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराज उपस्थित कीर्तनकार मंडळी कथाकार मंडळी रामाणाचार्य भागवताचार्य उपस्थित वैष्णव टाळकरी तथा मृदंगाचार्य ज्येष्ठ श्रेष्ठ महाराज मंडळींच्या उपस्थितीमध्ये श्री क्षेत्र रवलगाव येथे ग्रामस्थ मंडळींच्या तन मन धनातून संपन्न होत असलेला आपला अतिशय देखण्या स्वरूपाचा मन मोहक असलेला आपला अखंडानंद सप्ताहातील आजची 6व्या दिवसाची कीर्तन सेवा आदरणीय श्री हरिभक्तपरायण गुरुस्थानी असणारे सीतारामजी बाबा रोडगे बाबांच्या विशेष संपर्कातून माझ्या वाटेला आलेली कीर्तनाची सेवा आहे उपस्थित गुणीजन वैष्णव टाळकरी महाराज मंडळी आदरणीय वैष्णव टाळकरी श्री हरिभक्तपरायण संदीपान गुरुजी शिवणगावकर गुरुजी उपस्थित आहेत वैष्णव टाळकरी आदरणीय श्री हरिभक्तपरायणचे परमेश्वरजी महाराज तो शिवणगावकर गुरुजी उपस्थित आहेत वैष्णव टाळकरी आदरणीय श्री हरिभक्तपरायण रामेश्वरजी महाराज पवार गुरुजी उपस्थित आहेत वैष्णव टाळकरी आदरणीय श्री हरिभक्तपरायण सुराशे सर गुरुजी उपस्थित आहेत वैष्णव टाळकरी आदरणीय श्री हरिभक्तपरायण माऊली महाराज कुठे गुरुजी उपस्थित आहेत उपस्थित आदरणीय श्री हरिभक्तपरायण मृदंगाचार्य गुरुस्थानी असणारे पांडुरंगजी महाराज पवार गुरुजी उपस्थित आहेत उपस्थित आदरणीय श्री हरिभक्तपरायण आमचे सर्जेरावजी महाराज गिरी गुरुजी उपस्थित आहेत उपस्थित रामेश्वरजी महाराज आहेत परिचित अपरिचित सर्व गुरुजन महाराज सर्वांच्या चरणावरती मी इथूनच माता ठेवतो मातृवर्ग असतील पितृवर्ग असतील सर्वांच्या प्रती आदर व्यक्त करतो आणि झालेली सेवा आदर व्यक्त करतो आणि अधिक परिहार न देता जशी गुरुवर्य कृपा दृष्टी करतील त्याप्रमाणे अभंगाच्या दृष्टीने प्रवास चालू करतो विठ्ठल सावधवानी भजनी लागा देव करा कैवारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी या अभंगातून तुकोबारा खंडेरायाच्या भक्ताला उपदेश करतात अम वाग्या तू पण आहे सोम वाग्या तू पण आहे दोघाला उपदेश करतात तुम्ही वारी करा कोणती प्रेमनगरा वारी प्रेमनगराची वारी करा आणि वारी करून देव काय वारी करा म्हणजे उपदेश करतात चला आज जरा किचकटच आहे आज मोठा पर्व काळ आहे आणि आता शास्त्रामध्ये येत ना
आज चंपाषष्ठीचा पर्व काय गुरुजी? खंडेरायाच्या भक्ताला वाघ्या म्हणतात. वाघ्या, सोम, वाघ्या म्हणतात. पांडुरंगाच्या भक्ताला वारकरी म्हणतात. महादेवाच्या भक्ताला कापडी म्हणतात. आम्ही कापडी, पंढरपूरचे आम्ही कापडी म्हणतात. आणि देवीच्या भक्ताला भोप्या म्हणतात. तसं आज वाघाला उपदेश करतात. वाघ्या, वाघ्या, सोम, वाघ्या, तुम्ही एक काम करा. काय? तुम्ही आधी देव कैवारी करा. देव कैवारी करा. मी अनेक वेळा सांगत असतो, म्हणजे देव कैवारी करा म्हणजे आपलं जीवन कुठंतरी आनंदी करा. हे पहा, मी अनेक वेळा सांगत असतो, गुरुजी माणसाचे जीवन कुठंतरी आनंदी असावं. तसा विचार केला तर कुठं पण नसावं. अलौकिक तत्वाच्या ठिकाणीच माणसाचं जीवन आनंदी असावं. अलौकिक तत्वाच्या ठिकाणी असावं. मग तुम्ही म्हणता अलौकिक काय? हे पहा, मी अनेक वेळा सांगत असतो, तात्विक चिंतन जर केलं गुरुजी तर या जगात निखळ शुद्ध परमात्म तत्वच अलौकिक आहे. या जगात परमात्म तत्वच अलौकिक आहे. आणि उपाधी भेदानं जर विचार केला तर या जगात 3 गोष्टी अलौकिक आहे. कोणत्या? देव, संत आणि नाम. या 3च गोष्टी जगात अलौकिक आहेत. देव, संत आणि नाम. बाकीच्या गोष्टी नाहीत का? अजिबात नाही. आज बघा, खंडेरायाशी जीवन अनन्य करायचं. बाकीच्या गोष्टी अलौकिक नाहीत का? अजिबात नाहीत. का नाहीत? अहो, अलौकिकच त्याला म्हणतात. कशाला? लौकिक जगाला जे कळत नाही त्याला अलौकिक म्हणतात. एक, काळाची सत्ता ज्याच्यावर चालत नाही त्याला अलौकिक म्हणतात. 2, आणि पंचमहाभूतात जे अडकत नाही त्याला अलौकिक म्हणतात. 3. हे 3 निकष ज्या तत्वाला लागू होतात तेच तत्व अलौकिक. या जगात तेच तत्व अलौकिक. आता आपण 3 गोष्टी अलौकिक पाहिल्या. कोणत्या? देव, संत आणि नाम. 3च गोष्टी अलौकिक का गुरुजी? लौकिक जगाला तिघांचं महत्व कळालं नाही म्हणून या 3 गोष्टी अलौकिक. काळाची सत्ता या तिघांवर चालत नाही म्हणून या 3 गोष्टी अलौकिक. आणि पंचमहाभूतामध्ये या 3 गोष्टी अडकत नाही म्हणून या 3 गोष्टी अलौकिक. एक एक पहा तुम्ही. अगोदर देव पाहू, नंतर संत पाहू, नंतर मचोलता पाहू. अगोदर देव पाहू, नंतर संत पाहू, नंतर नाम पाहू. गुरुजी 3 निकष उचलायचे आणि आमच्या खंडेरायाकडे आणायचे, भगवंताकडे आणायचे. 3 निकष उचलायचे, देवाकडे आणायचे. लौकिक जगाला देवाचं महत्व कळालं नाही म्हणून आमचा देव अलौकिक. काळाची सत्ता देवात चालत नाही म्हणून आमचा देव अलौकिक. आणि पंचमहाभूतात देव अडकत नाही म्हणून आमचा देव अलौकिक. पहिला निकष, लौकिक जगाला देवाचं महत्व कळालं नाही. खरंच कळालं नाही. देवाचं महत्व कळालं असतं तर संत महात्मे घरी येऊन म्हणली होती, देवग्या कोणी. लोक सरळ म्हणले, देव न लगे. असं का म्हणजे? लौकिक जगाला देवाचं महत्वच कळालं नाही म्हणून आमचा देव अलौकिक. पहिला निकष संपला, धावता घेतो, अभंग ठेवू. दुसरा निकष, काळाची सत्ता देवावर चालत नाही म्हणून आमचा देव अलौकिक. काळाची सत्ता देवावर चालत नाही चालत. कशी चालन काळाची सत्ता देवा? का? अहो, उलटा काळ देवाच्या घरी काम करण्यासाठी ठेवलेला गडी. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हाले, तो जगात चालिता म्याचे नेमिला साता काळो ग्रासी तसे. म्हणजे काळाची सत्ता देवावर चालत नाही म्हणून आमचा देव अलौकिक. लौकिक जगाला देवाचं महत्व कळालं नाही म्हणून देव अलौकिक. काळाची सत्ता देवावर चालत नाही म्हणून आमचा देव अलौकिक. आणि तिसरा निकष, पंचमहाभूतामध्ये देव अडकत नाही. असं पंचमहाभूतात देव अडकत नाही. पंचमहाभूत कोणती? पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. याच्या आकाश. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. या पंचमहाभूतामध्ये देव अडकत नाही. अडकत पंचमहाभूतात देव अडकत नाही अडकत. अहो, कसं अडकत गुरुजी पंचमहाभूतात देव? का? काय झालं? अहो, पंचमहाभूत त्यानं निर्माण केली. तो कशाला अडकत? निळोबर स्पष्ट बोलतात, एखाद्या न कंट्याचे म्हणून येणे केले निर्माण गगन
चंद्र सूर्य मेघ तारंगणे पाच मामुते भौतिके भिन्न भिन्न हो ऐसा लागल्या माया सूत्रधारी एकले नकंटेचे म्हणून येणे गेले निर्माण 14 भुवने गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे पाचे भूते भौतिके भिन्न भिन्न हो म्हणजे पंचमाभूता देव अडकत नाही का अडकत नाही कारण विश्वाच्या रूपाने तोच नटलेला आहे म्हणून पंचमाभूतात अडकत देव नटला हो पंचमाभूता देव अडकत नाही विश्वाच्या रूपाने तो नटलेला आहे का नाही नटणार कारण तो का म्हणे नटधारी नटधारीचे ना नटधारी म्हटल्यावर नटणारच बाबल्या खाली बस तो का म्हणे नटधारी पंचमा भूतामध्ये देव अडकत नाही विश्वाच्या रूपाने तो नटलेला म्हणजे मला मुद्दा म्हणायचं आता कसा अडकन देव पंचमा भूतात गुरुजी ज्ञानोबा काय म्हणले या आकाशाला सर ज्ञानोबा म्हणले लपाछुपी खेळा वाटली त्या आकाशाला लपाछुपी पहिली दुसरी खेळा वाटली आकाशाला आता मला सांगा ह्या आकाशाला लपायचं कुठं कारण ज्याच्या आड लपायचंय तो त्याच्यापेक्षा व्यापक तर पाहिजे ना बरोबर आहे का नाही मग आकाशाला लपायचं कुठं 14 अध्यात ज्ञानोबा म्हणले हे आकाश का हे आकाश सुद्धा परमेश्वराच्या आड जाऊन लपवते नभ तुझं माझी खेळे लपित म्हणजे पंचमाभूतामध्ये देव अडकत नाही विश्वाच्या रूपाने देव नटलेला आहे म्हणून खंडराय भगवान आलो की चला देव आलो की कळाला धावतं घेऊन आता देवाला मागे लवकर देवाला मागे घेतलं आता संतांना पुढे गेलं जसा देव तसेच संत आणि जसे संत तसंच नाम पांडुरंगुरुजी आता 3 निकष उचलायचे आणि संतांकडे आणायचे लौकिक जगाला संतांचं महत्व कळालं नाही म्हणून संत अलौकिक काळाची सत्ता संतांवर चालत नाही म्हणून संत अलौकिक आणि पंचमाभूतात संत अडकत नाही म्हणून संत अलौकिक पहिला निकष लौकिक जगाला संतांचं महत्व कळालं नाही खरंच कळालं नाही संतांचं जर महत्व कळालं असतं ना लोकांना तर त्या काळातल्या लोकांनी त्या काळातल्या संतांना त्रास दिलाच नसता महत्व कळालं असतं तो ज्ञानोबारांना कमी त्रास दिला का लोकांनी तुकोबारांना कमी त्रास दिला का नाथ महाराजांना कमी त्रास दिला का आता मला तरी कमी आहे का पण मी सांगत नाही कोणाला लौकिक जगाला महत्वच कळालं नाही म्हणून संत अलौकिक पहिला निकष संपला दुसरा निकष काळाची सत्ता संतांवर चालत नाही म्हणून संत अलौकिक जशी काळाची सत्ता देवावर चालत नाही तशी संतांवर सुद्धा चालत नाही थांबा जसा हा काळ देवाच्या घरी काम करायचा फिरायला घरी आहे का गुरुजी तसा संतांच्या घरी काळ गुलाम सलाम करी लोकया घरी राबत जगा काळ जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय काळाची सत्ता देवा संतांवर चालत नाही जशी देवा चालत नाही तशी संतांवर चालत नाही
लौकिक जगाला संतांचं महत्व कळालं नाही म्हणून संत अलौकिक. काळाची सत्ता संतांवर चालत नाही म्हणून संत अलौकिक. तिसरा निकष पंचमहाभूतात संत अडकत नाही म्हणून संत अलौकिक. जसा देव पंचमहाभूतात अडकला नाही तसे संत सुद्धा अडकत नाहीत अडकत. उलट आपल्याकडे असा इतिहास आहे या पंचमहाभूतांनाच आमच्या संतांनी जिंकलेले. या पंचमहाभूतांना कसं पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश या पृथ्वी तत्वाला पृथ्वी भूताला माझ्या ज्ञानोबारांनी जिंकलेले. समाधी ज्ञानोबारांनी आपला दिवस पृथ्वी तत्व तिरोहित केलेला आहे. ज्ञानदेवी घेतलेले दान मोबाईल खाली बघा. ज्ञानदेवी घेतलेले दान हृदय धरुनिया ध्यान समाधी बसला निर्वाण कथा कीर्तन करीतो बाबा बाळ छंदो. पृथ्वी तत्वाला ज्ञानोबारांनी जिंकलं. पृथ्वी दुसरं आप म्हणजे पेट्रोल पाणी गाडी टाकतो पाणी नुसतं पाणी कल्लूचं नाही हो. आप म्हणजे पाणी. पाणी या तत्वाला शांती ब्रह्म नाथ महाराजांनी जिंकलं. नाथ महाराज गंगेच्या परात उतरले खाली उतरले आपलं शरीर पाण्यात विसर्जित केलं. पाणी तत्वाला नाथ महाराजांनी जिंकलं. पृथ्वी आप तिसरं तेज या तत्वाला चित्ताला मुक्ताबाईने जिंकलं. मुंगी उडाली आकाशी तेज तत्वाला मुक्ताबाईने जिंकलं. चौथं वायू या तत्वाला श्री संत जनार्दन स्वामींनी जिंकलं. जनार्दन स्वामींनी आपला दिवस वायू तत्व विसर्जित केलेला आहे. पृथ्वी तत्वाला ज्ञानोबारांनी जिंकलं. पाणी तत्वाला नाथ महाराजांनी जिंकलं. तेज तत्वाला मुक्ताबाईने जिंकलं. वायू तत्वाला जनार्दन स्वामींनी जिंकलं. आणि शेवटचा आकाश या तत्वाला माझ्या जगद्गुरु तुकोबारांनी जिंकलं. अनुरेणुया आकाश म्हणजे पंचमहाभूतामध्ये संत अडकत नाही म्हणून संत अलौकिक. संत अलौकिक कळाले हे आता संतांना नाम घेतलं गुरुजी. आता नामाला पुढे घ्या. आता लगे अभंगात आपण त्यांनी निकष उचलायचे आणि नामा करायचे. लौकिक जगाला नामाचं महत्व कळालं नाही म्हणून नाम अलौकिक. काळाची सत्ता नामा चालत नाही म्हणून नाम अलौकिक. आणि पंचमहाभूतात नाम अडकत नाही म्हणून नाम अलौकिक. पहिला निकष लौकिक जगाला नामाचं महत्व कळालं नाही. खरंच कळालं नाही. आपल्या जर देवाच्या नामाचं महत्व कळालं असतं तर आपण देवाचं नाव घेतलं असतं पण त्याला आपण कीर्तनच घेत नाही. तसं देव नामाचं महत्वच कळालं नाही म्हणून देवाचं नाम अलौकिक. पहिला निकष संपला. दुसरा निकष काळाची सत्ता नामावर चालत नाही म्हणून देवाचं नाम अलौकिक. काळाची सत्ता नामावर चालत नाही. जशी देवा काळाची सत्ता चालत नाही जशी संतांवर चालत नाही तशी नामा सुद्धा चालत नाही. ते वचन आहे ना गिरीबाला सगळं अवघाचे आकार ग्रासियाला काळे एकाची निराळे हरीचे नाम अवघाचे आकार ग्रासियाला काळे एकची निराळे हरीचे नाम म्हणजे संपूर्ण जगा भाजपचे काळाची सत्ता संपूर्ण जगाव संपूर्ण जगाव काळाची सत्ता नामाव नाही म्हणजे देवाचं नाव काळाच्या सत्तेत अर्थ ते आहे ना. ज्ञानोबा म्हणले ना सगळं संपून जाईल नाम नाही संपणार. 4 खाणी सांगितलं ना जारज स्वेदज उद्बीज आटे हरिनाम ना आटे ते बरणे. शरीर आटे संपत्ती आटे हरिनाम ना आटे ते बरणे. रकुमा देवराचे नाम ना आटे मोठे योगी गेली परिभाविते. रकुमा देवराचे नाम ना आटे योगी गेली परिभाविते म्हणजे सगळं संपून जाईल पण फुलचंद काका भगवंताचं नाम तसंच सगळं संपून जाईल नाम मात्र तसंच राहणार. अवघाचे आता ग्रासियाला काळे एकाचे निराळे हरीचे नाम म्हणजे काळाची सत्ता नामा चालत नाही म्हणून नाम अलौकिक. आणि तिसरा निकष पंचमहाभूतामध्ये नाम अडकत नाही. मी अलौकिक तत्व मांडलं तुमच्या समोर. दुसरा मुद्दा नाही. अलौकिक तत्व म्हणजे 3च गोष्टी आहेत नाम संत आणि देव. आपण देवाच्या अवतारात पाहणार आहोत खंडऱ्याकडे येणार म्हणजे नाम सुद्धा तसंच आहे पंचमहाभूतात अडकत नाही. नाम सुद्धा पंचमहाभूतात अडकत नाही. अहो उलट पांडुरंग गुरुजी आपल्याकडे असा इतिहास आहे काय
भगवंताचं नाम आहे का हे पंचमहाभूतात अडकत नाही, पंचमहाभूतापेक्षा व्यापक आहे. कसं? पृथ्वीपेक्षा पाणी 10 पट व्यापक आहे, पाण्यापेक्षा तेज 10 पट व्यापक आहे, तेजापेक्षा वायू 10 पट व्यापक आहे, वायूपेक्षा आकाश 10 पट व्यापक आहे, आणि आकाशापेक्षाही गगना ज्ञानदेव पुसे निवृत्तीची चाड गगनावनी वाढ नामाये. म्हणजे जसा देव पंचमहाभूतात अडकत नाही, जसे आमचे संत अडकत नाही, तसं नाम सुद्धा अडकत नाही. देवाचं नाव पंचमहाभूतापेक्षा व्यापक आहे. म्हणून हे पा आपलं जीवन एकतर देवाशी, एकतर संतांशी, एकतर नामाशी, तिघाशीच आनंदी हो. का? कारण या तीनच गोष्टी अलौकिक आहेत, आणि या तिघाशी जीवन अनन्य झालं तर जीवन सुखी बनते, सुखी बनते. तर समजा आम्ही जर तिघाशी जीवन अनन्य नाहीच केलं, समजा नाहीच केलं तिघाशी जीवन अनन्य, आमचा तोटा काय होईल? तोटा बघा तुम्ही, समजा आजच्या तिथीला घ्या, जर आजच्या पर्व काळाजवळ जर भगवंताशी जीवन अनन्य नाही केलं तर तोटा एक तोटा सांगतो. देवाशी जर जीवन अनन्य नाही ना केलं, पचतेला खाणे
थोर झाली आणि पचतील कानी 84च्या. जर देवाशी जीवन आनंद नाही केलं तर 84च्या खाली भोगावं लागतं ना. तो नाही आ तुका म्हणे त्याने तुका म्हणे तुका म्हणे त्यांनी मनुष्यपणा केली. मग का देवा विसरवली. हे माझं ते माझं ते माझं इथं काहीच नाही. अडे इथं काहीच नाही. देव हे काढायचे, अंतर अर्धे. उभे राहा. इथं काहीच नाही. पण काय करावं माझं माझं म्हणून मनुष्यपणा हानी केली. गेली देवा विसरवली. आणि देवाला विसरलं काय होतंय. पचातील खाणी 84च्या. हा पहिला तोटा आहे. बघा जर देवाशी जीवन केलं हा पहिला तोटा. ठीक आहे बरं. तू का बरं समजा संताशी जीवन आनंद नाही केलं तर दुसरा तोटा आपला उद्धार होणार नाही. हा दुसरा तोटा. उद्धाराशी ठाव नाही भाग्यहीना विन्मुख चरणा संतांशी या. हा दुसरा तोटा. आणि तिसरा तोटा नामाशी जीवन आनंद नाही केलं नामाशी विन्मुख आपल्यासारखे पापी आपण राहू. हा तिसरा तोटा. हा तिसरा तोटा. तोटा कळला. पण तू बरं तुम्ही कोणाशी जीवन आनंद केलं. आम्ही तिघाशी आनंद केलं. कोणाकोणाशी. सासरवाडीशी देवाशी संतांशी आणि नामाशी तिघाशी आनंद केले. देवाशी कसं केलं. एक धरला चित्ते आम्ही रखमाईचा पती. हे आमचं जीवन देवाशी आनंद. संतांशी संतांशी तर पहिल्यापासूनच काय सांगू आता. संतांशी आनंदी. नामाशी नामाशी सुद्धा आनंदी. एक गाव आम्ही विठोबाचे. एक गाव आम्ही विठोबाचे. एक गाव आम्ही विठोबाचे. एक गाव आम्ही विठोबाचे नाव. एक गाव आम्ही विठोबाचे नाव.
त्याला म्हणजे नामाशी अनन्य केलं, तिघाशी अनन्य केलं. बरं ठीक आहे, असू दे. पण आज ऐका, वाग्या वाघाला उपदेश आहे आणि सोमवागाला उपदेश आहे. तुम्ही जीवन अनन्य करा. कोणाशी अनन्य करायचंय? आज चंपाषष्ठी. आम्हाला जीवन भगवंताशी अनन्य करायचंय. कोणा भगवंताशी अनन्य करा म्हणजे धरी येली सोंगे आवगे येणे पांडुरंगे, येणे पांडुरंगे आवगी सोंगे धरी येली. म्हणून आम्ही जीवन अनन्य केलं. कोणाशी? खंडेरायाशी केलं. अभंगाचं एक, सोम एक, दोन. म्हणजे देहाला मी म्हणणार, देहाला मी म्हणणार, आणि सोम म्हणजे देव मी म्हणणार. दोघाला उपदेश करतात. एक देहाला मी म्हणणार आहे आणि दुसरा देवाला मी म्हणणार आहे. देवाला मी म्हणणारा म्हणजे परिपूर्ण अवस्थेला प्राप्त झालेला आहे, ज्ञानाच्या अवस्थेवर पोहोचलेला आहे, तो शुभम. आणि देहाला मी म्हणणार आहे परमार्थाच्या पथाला लागलेला, परमार्थाच्या पथाला लागलेला. पण दोघांना एक शब्द वापरला, कोणता? वाग्या. वाग्या, सोम वाग्या, वाग्या. वाघ म्हणजे वाघ. वाघ कोणाला म्हणायचं? वाग्या शब्दाचा अर्थ शूर. शूर 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 कोणाला म्हणायचं? तो का म्हणे शूर झालो बाहेर आलो संसारा. ज्यांनी संसाराचा त्याग करून परमार्थाच्या पथाला लागला त्याला शूर म्हणायचं, त्याला शूर म्हणायचं. अजून एक शूराची व्याख्या केलेली ना, जिंकावा संसार येणे नावे तरी शूर. तुकोबारा म्हणले आम्ही त्याला शूर म्हणू. कोणाला? जो हप्त्यातून दोनदा बायकोचा मार्क होतो, ज्यानं अंतर संसार जिंकलाय त्याला, ज्यानं अंतर जिंकलाय आम्ही त्याला शूर म्हणू. जिंकावा संसार येणे नावे तरी शूर. इथं शूर कोणाला म्हटलंय? ज्यानं विषयाचा त्याग केलाय आणि परमार्थाच्या पथाला लागलाय तो शूर आहे, मग त्याला वाघ म्हणतात. म्हणून वाग्या, सोम वाग्या. तुम्ही एक काम करा, काय? वारी करा. वारी करा. कोणती? भजनाची करायची. प्रेमनगरा वारी, भजनाची वारी करायची. बरं ठीक आहे, ऐका गुरुजी. माणसाचा प्रवास अहंकुन सोहंकर असा, म्हणजे देहाचं ममत्व सुटणं. अहो देह हाच संसार आहे आणि याचाच त्याग करायचा आहे. खरा त्याग याचाच करायचा का? देह संसारी. कसं काय? संसाराची अंगी अवघीच आम्ही या कीर्तनी शुद्ध झालो, शुद्ध झालो. शरीर हाच संसार आहे सगळ्यात. आता हे पहा, याच्यामुळे तर जन्म मरणाच्या बंधनात अडकवा लागला. शरीराचं ममत्व धरणं, शरीराच्या आसक्ती धरणं, हाच खरा संसार आहे. दुसरं तिसरं काय नाही करायचं. याचाच पहिला म्हणजे याचा बाद करायचा. शरीर सोडायचं नाही, याचा बाद करायचा. मग बाद कसा करायचा? म्हणजे याच्या अवस्थेवर करायचा. देह जाओ पांडुरंगी
दृढ भाव म्हणजे शरीराला जो मी म्हणणार आहे त्याला सुद्धा उपदेश आहे. देहाचा विसर देवा तायसा करी उपकार. देवा एक उपकार करा. कोणता करा? द्याचा विसर पाडी मग. द्याचा विसर पाडा. बरं द्याचा विसर का पाडायचा? आपला नाहीच तर आठवण व्हायचीच कशाला मग? विसरत पडू द्या ना, आपला नाहीच ना, कारण देह हे काळाचे किंवा द्या पाचाचा आणलेला वसना ही वसनी आणलेली वस्तू आहे आणि वसनी आणलेली वस्तू एक न एक दिवस द्यावा लागत असते. शेती त्याला देणे लागली वसनी आणलेली वस्तू ना शेवटी देह आहे. म्हणून एक काळ याचा विसर पाडा, कारण त्याचा विसर पडल्याशिवाय खरी सुखाची प्राप्ती होत नाही. झाला देहाचा विसर विसर केला आनंदे संचार. आनंद संचार म्हणजे याचा विसर पडल्याशिवाय सुखाची प्राप्ती नाही. पण असं का? कारण देह नवे मी हे सरे उरला उरी एकदा इथं साधात निघालं तुको बरा देहाचा परिचय देत नाहीत ना. महाराजांना समजा विचारलं तुम्ही कोण? ते सर्व म्हणले मी वासुदेव तत्वता. मी तुकाराम म्हणले नाही, मी वासुदेव तत्वता. देहाचा परिचय दिला नाही. आपल्याला जर चांगल्या एखादं म्हणलं तुमचं नाव आपण लगेच मी बाबूराव. अरे बाबूराव देहाचे हो, बाबूराव देहाचे. एक गुरु श्री गुरु बाबांचं वाक्य आमच्या बाबांचं असतात, देहाच्या संबंधाने निर्माण झालेली ओळख
काय काळापुरती असते आणि आत्मसंबंधानं निर्माण झालेली ओळख कायमस्वरूपी टिकणारी असते. परिचय देहाचा नाही, परिचय आत्मस्वरूपाचा द्यायचा, आत्मस्वरूपाचा द्यायचा. बरं ठीक आहे, बघ तुकोबाराने एका ठिकाणी विचारून पाहा ना. तुकोबारात एका ठिकाणी सरळ म्हणले याचा परिचय द्यायचा कशाला द्यायचा, काय झालं? तुकोबारा म्हणले देश माझा नाही आणि वेश माझा नाही. देश वेश माझा सहज फिरता करू सता कोणावरी कुठे स्थिर राहील. देश माझा नाही आणि वेश माझा नाही. कस काय? हे पा देश या शब्दाचा अर्थ आहे जागा आणि वेश या शब्दाचा अर्थ आहे शरीर. तुकोबारा म्हणले जागा माझी नाही, शरीर माझं नाही, परिचय द्यायचा कशाला? बरं महाराजांनी विचारलं, महाराज जागेचं जाऊ दे पण शरीर कसं काय तुमचं नाही? काय 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 तुकोबारा म्हणले देहाला मी माझं का म्हणत नाही सांगू, कारण या देहावर अनेकांचा मालकी हक्क आहे म्हणून मी माझा म्हणत नाही. कोणाकोणाचा? आई मुलाच्या संबंधानं म्हणते हा देह माझा आहे, पत्नी नवऱ्याच्या संबंधानं म्हणते हा देह माझा आहे, भाऊ भावाच्या संबंधानं म्हणतो हा देह माझा आहे, वडील मुलाच्या संबंधानं म्हणतात हा देह माझा आहे. हे जाऊ द्या, स्मशानातला अग्नी सुद्धा म्हणतोय, मसवाटाचा जाळ सुद्धा म्हणतोय हा देह माझा आहे. मग इतक्या जणाचा जरी शरीर मालकी हक्क असेल तर माझ्या वाट्याला किती फलाट याला किती. म्हणून देश माझा नाही म्हणजे वेश माझा नाही. आलं कसं? सहज फिरत आलं. ऐका, संत आहेत सहज येत नाही, येते उपकारासाठी किंवा आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारण असे संत त्या अवस्थेला पोहोचलेले पण सहज फिरत आलो. मग आलात तर राहणार तुकोबारा म्हणजे राहून काय करू सत्ता कोणावर? इथं माझी सत्ताच नाही. कोणाची? उघडच कळायची कोणाची? इंद्रियाची. करू सत्ता कोणावर? इथं माझी सत्ताच नाही. कोणाची? इंद्रियाची. कस काय? पाय डोळा म्हणता माझी ती कैसा मोकलीलो म्हणून करू सत्ता कोणावर? माझं कोणी ऐकतच नाही म्हणजे राहून काय करू? महाराजांनी विचारलं कोण ऐकत नाही? गावात ऐकत नाही का? घरचे ऐकत नाही का? बायको ऐकत नाही का? पोर ऐकत नाही? बायका तर कोणाचाच ऐकत नाही. बायकाचा पोराचा विषयच नाही तुकोबारा म्हणले. मग ज्या इंद्रियांना मी माझं म्हणतो ते इंद्रियच माझं ऐकत नाही. पाय डोळा म्हणता माझी ती कैसा मोकलीलो म्हणून परदेशी नाही कोणी अंध पांगोळ. आता इथं कोणीच नाही, परिचय द्यायचा कशाला? म्हणून द्यायला नाही, याचं तादात्म्य सोडायचं. मग वाग्या द्यायला मग मी म्हणू नको, याची आसक्ती धरायची नाही. सोमवाग्या. आता सोमवाग्या म्हणजे गुरुजी जो निर्गुण असलेलं तत्व त्या तत्वाशी जो एकरूप झालाय त्याला सुद्धा उपदेश आहे. पहा म्हणजे थोडं आता मला थोडं मोठ्यांची तुम्ही कीर्तन श्रवण करायला माणसे. सोमवाग्या म्हणजे सत असलेलं जे तत्व आहे त्या तत्वाशी बी जो एकरूप झालाय त्याला बी उपदेश. असं कसं काय बरं गुरुजी? सत असलेल्या तत्वाशी एकरूप झाल्यावर काय उपदेश करायचा? कारण त्याच्या ठिकाणी काय राहिलेच नाही ना. काम नाही आता पूर्ण तुला अवस्था मुक्त महात्मा आहे, महात्म्याला कसं काय उपदेश बरं? ऐका थोडं स्पष्ट बोलतो. गुरुजी ब्रह्मज्ञानाच्या अवस्थेला पोहोचलेला महात्मा आहे, पण बाबांचे शब्द आहेत ब्रह्मज्ञानाच्या जरी पुढची अवस्था कोणती असेल तर ती भक्तीची. ज्ञानाची पुढची अवस्था कोणती असेल तर भक्ती. म्हणजे ब्रह्मज्ञानात सुख नाही का? ब्रह्मज्ञानात सुखच आहे, पण थोडं आहे का? ब्रह्मज्ञानात जरी सुख असलं पण त्या सुखाचा उपभोग भोगण्याकरता वृत्ती शिल्लक राहत नाही आणि वृत्ती शिल्लक फक्त भक्तीतच राहते. भजनाचा आनंद घ्यायचा कसा मला? गुरुजी आनंद घ्यायचा कसा भजनाचा? प्रेमनगराची वारी करायची ना, प्रेमनगरा वारी करायची. पण आता त्या अवस्थेला गेल्यावर शब्दच नाहीत ना. ब्रह्मज्ञानात तर शब्दच नाही, कारण ब्रह्मज्ञानाची अवस्था म्हणजे अशी बोले ना आणि बोलू दे, बोले ना बोलू दे ह्या अवस्था ब्रह्मज्ञानाची. किंवा शब्दचे तुकले साचा सरीसे ज्ञानावर स्पष्ट म्हणतात. तिथं शब्दच नाही तर मग बोलायचं कशाला? तिथं शब्दच नाही. ब्रह्मज्ञानात सुख नाही असं नाही, तिथं सुखच आहे, पण त्या सुखाचा उपभोग भोगण्याकरता वृत्ती शिल्लक राहत नाही. मला सांगा तात्या, साखर खाण्यात आनंद आहे का साखर होण्यात आनंद आहे? साखर खाण्यात आनंद आहे का साखर होण्यात आनंद आहे? हे तरी नाकाले साखर खाण्यात आनंद आहे,
साखर खाण्यात आनंद आहे का साखर होण्यात आनंद आहे? साखर खाण्यात आनंद आहे. गुरुजी तसं ब्रह्म व्हायचं का ब्रह्म उपभोगायचंय? ब्रह्म उपभोगायचंय. भजनाचा आनंद आम्हाला घ्यायचा आणि तो भजनाचा आनंद भक्ती ते ब्रह्मज्ञानात नाही. ब्रह्मज्ञानात का नाही? वृत्ती शिल्लक राहत नाही म्हणून आनंद घेता येत नाही. कारण वृत्ती शिल्लक फक्त भक्तीत राहते. असं कसं काय? हे पहा, जागृत अवस्था आहे ना, जागृत अवस्थेत वृत्ती ईश निर्मित पदार्थाशी संलग्न झालेली असते जागृतीता. सुषुप्तीमध्ये वृत्ती उपादानात लीन होती. समाधीमध्ये वृत्तीचा बाध होतो. उन्मनीमध्ये वृत्ती उन्मन होऊन जाते. तुर्य अवस्थेत वृत्ती अधिष्ठानात लीन होती. स्वप्नामध्ये वृत्ती मनसंकल्पित पदार्थाच्या सहवासात जाते. भक्तीच अशी की भक्तीत वृत्ती शिल्लक राहते. म्हणून तर तुकोबारा म्हणले ते माझे हरे वृत्ती विटेवरी साजरी ते माझ्यारी वृत्ती राहू. वृत्ती राहू का? कारण वृत्ती शिल्लक भक्तीत राहते. हा राहू आता ह्याची ध्यान माझे चित्त तुझे पायी ऐसे करे काय माझे चित्त तुझे हरी दारोने या बाई बाबा दातारा राहू म्हणले. राहू आता ह्याची ध्यान राहूच म्हणले. माझे चित्त तुझे पायी राहे राहूच म्हणले. वृत्ती बघा तुम्ही, वृत्ती जाऊ म्हणले नाही देवाच्या पायाजवळ. राहू का म्हणले? जाऊ का म्हणले नाही वृत्ती? ऐका, तुकोबऱ्यांची वृत्ती आहे का देवाच्या पायाजवळ जात होती पण राहत नव्हती म्हणून राहू म्हणले. मुलगा शाळेत मानानं जावा का नेऊन घाला? बाबल्या तू जाणं वेगळं राहणं वेगळं. वृत्ती राहू का म्हणले, जाऊ का म्हणले? वृत्ती जात होती पण राहत. याला अनेक उदाहरण देत असतो. ते एक विद्यार्थी पवार गुरुजी कीर्तना काय वाजत, एक विद्यार्थी कीर्तना टाळ वाजत होता आणि कीर्तन संपल्याच्या नंतर बैठकीत बसले. मी त्याला काय म्हणलं, बाळा टाळ चांगला वाजवतोस, टाळ तयारी कोणाच आहेस? त्याची वडील तिथूच होती. त्याचे वडील म्हणले, महाराज माझंच काढता पाहता असं का म्हणाला? एवढे चांगले संस्कार केले तर असं का म्हणाल तू? ते म्हणजे काय सांगा तुम्हाला, मला वाटत होतं म्हणले ना कीर्तन करा. मग इच्छा होती ना कीर्तन शिका. म्हणलं मग झालं काय झालं म्हणजे येणं कीर्तन शिकाव म्हणून मी याला 5वीलाच असताना आळंदीला नेऊन म्हणलं झालं काय झालं म्हणजे हे तिथं राहिलंच नाही. हे पोरग तिथं राहिलंच नाही. म्हणजे आळंदीला नेऊन ठेवण्याचं काम कोणाचं आहे? सासऱ्याचं. आणि तिथं राहणं काम कोणाचं? पोराचं. तसं तुकोबारा म्हणले, मी माझी वृत्ती तिथे नेऊन ठेवतो पण करावं काय ते राहतच नाही. पोरग जात होतो पण राहत नाही म्हणून राहू म्हणले. वृत्ती जाती पण राहत नाही म्हणून राहू म्हणजे जाऊ म्हणले नाही. जातीने वृत्ती ती राहत नाही म्हणून ते माझ्या वृत्ती राहू. आणि वृत्ती शिल्लक गुरुजी भक्तीत राहते. म्हणून ब्रह्मज्ञानाची पुढची जर अवस्था कोणती असेल तर ती भक्तीची. उगच म्हणले का ज्ञान गिळोनी टाळा टाळी लोपला Bye.
नाद अंगांगी मोराला भोग भोगिताची आटला बेत ज्ञान गिळोनी गा तंबाखू आपले गावा गोविंदू गा ज्ञान गिळोनी गावा गोविंदू गा. ज्ञानाची पुढची अवस्था कोणती असेल तर ती भक्तीची. हे बोलू भक्तिशास्त्रानं भक्ती पंचम पुरुषार्थ मानलेला भक्तिशास्त्रानं हा त्याची पुढची अवस्था आहे ती म्हणजे आमच्या भक्तीची. बरं ठीक आहे. ज्ञान मार्गाने का नको जरा किचकटायचं त्याला काय करू. ज्ञान मार्गाने गेलो असतो तो गुरुजी पण काय करावं ज्ञान अहंकारत्पन्न करते बा म्हणून न काही नवलंकाराची गोटी विशेष ज्ञानाचे पाठी पण सज्ञानाचे झोंबे कंटी नाना संकटे नाच या बघा नाना संकटे नाचे म्हणजे ज्ञान अहंकार उत्पन्न करायला म्हणून तो कबरा देवाला भांडलेच डायरेक्ट भांडले देवाला म्हणजे देवा ब्रह्मज्ञानाच्या बाबतीत तुम्ही आम्हाला काहीच सांगायचं नको. ब्रह्मज्ञान करायचं असेल तर एकच करा मी भक्त तू देवा ऐसे का भक्त तू देवा ऐसे का आत्मस्थिती भाव ब्रह्मज्ञानाच्या बाबतीत आम्हाला काहीच सांगू नका तुकोबा काय ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी आम्हाला सांगू नका हे फक्त तुकोबारीनेच म्हणा बरं ज्याचा हरिपाठाचा पाठ नाही त्याचे काम नाही मार म्हणले तेव्हा ब्रह्मज्ञानाच्या बाबतीत काहीच सांगू नका करायचं असेल तर एकच करा मी भक्त तू देव बरं असं का कारण मला भजनाचा आनंद घ्यायचा कारण वारी कोणती करायची प्रेमनगरा वारी भजनाची वारी करायची ना तो आनंद आम्हाला घ्यायचा आणि तो आनंद भक्ती ते हे बोलू भक्तीचाच आनंद का मग बाकीच्या मार्ग नाहीत का जाणे का आहेत भरपूर आहेत नाना साधनाच्या केल्या फटाफटा साधने जरी अनेक असली गुरुजी पण श्रेष्ठ साधन म्हणून सार रूपाचं साधन म्हणून जर कोणाकडे पाहिलं जात असेल तर भक्ती साधनाकडेच पाहिलं जातं असं कसं काय बघा तुम्ही साधना आणि कर्म नावाचं साधन आहे ज्ञान नावाचं साधन आहे योग नावाचं साधन आहे आणि भक्ती नावाचं साधन आहे श्रेष्ठ साधन म्हणून भक्तीकडेच पाहिजे कर्माकडे का नाही अहो कर्म आहे हो पण कर्म माणसाला बंधनात अडकवतो हा कर्म बंधनात अडकवतं कोणते बंधन आता बंधन समजा एक बंधन अनेक बंधन आहेत शरीर बंधने वासना बंधने संसार बंधन तोडावेगी संसार बंधने किंवा बंधनापासून बंधन हे बंधनच आहे पाप पुण्य सगळे मी तर म्हणतो देव जर सोडला तर सगळेच बंधन आहे बंधनाचा तोडू फासा देऊ फासा देव आशा टाकून आशा हे बी बंधनाची त्याचा फासा तोडायचा सगळे बंधनाचे ते देव जर सोडला तर सगळेच बंधन मला एकच बंधन माहित नव्हतं एकच माहित होतं बंधन तो अनेक बंधन आहेत असं बंधन म्हणजेच गाठी आता गाठी अनेक आहेत अविद्येची गाठ आहे विकाराची गाठच आहे प्रारब्धाची गाठच आहे संध्याची सुटली गाठी बंधनापासून उकलली गाठी अनेक गाठी आहेत आणि अजून एक गाठी म्हणजे आळंदीकडे आल्या पाहिजे कोणती हे राम शर्मा जास्त बोलतच नाही जाऊ दे त्या आतल्या गाठी गाठीबद्दल बोलत होतो म्हणजे मला मुद्दा कर्म साधन गुरुजी बंधनात आणखी म्हणून कर्म मार्गाने मग एक काम करा कर्म मार्गाने नको ना ज्ञान मार्गाने चाला ज्ञान मार्गाने गेलो असतो पण ज्ञान अहंकार म्हणून त्या मार्गाने नको मग एक काम करा योग मार्गाने चला
वारी करायची ना प्रेम नागराज योग मार्गाला चला योगाची वाट जे रिगाले गा त्या दुःखाची सेल वाटा भागा योग साधून दुःख देते किती दुःख नन विचारू पा त्या महेंद्राधिपदे करिता रिद्धी सिद्धीची द्वंदी पडून येतात काम क्रोधाची विलग ओटावती आणि शून्यशी अंग झुंजवावे की योग साधना करत असताना तहान लागली ना तहानच प्यायची पाणी मागायचं नाही तहानची पियावी भुकेली भुकची आवरण व्हावी उनिद्र्याची पोळली निरोधांच्या वेळेला वने झाडाशी साधने चावला शीत वेळ आहे म्हणजे थंडी जर वाजायली ना थंडीत पांघरून झोपायची रग मागायची नाही शीत वेळावे उष्ण पांघरून राहावे म्हणजे उन्हाच्याच सावलीला बसायचं योग साधना करत असताना इतकं कठीण आहे एकच विद्युत पुढे करतो लोहाचे चणे जे दाता असल्या पडते गोचरिया पडते का गोचऱ्या माणसाला लोखंडाचे चणे खायला दिलं त्याला जशा गुदगुल्या होत्या आपले त्याला जसं योग साधना करत असताना म्हणजे लोहाचे चणे आणि गोचरिया पडते मला मुद्दा म्हणायचा योग साधन दुःख देते गुरुजी भक्ती साधनानं का जायचंय हे पा चार आहेत ना कर्म ज्ञान योग आणि भक्ती भक्ती श्रेष्ठ का हे पा कर्मातलं बंधन ज्ञानातला अहंकार आणि योगातलं दुःख नष्ट करण्याचं सामर्थ्य भक्ती ती म्हणून आम्हाला वारी करायची एक अजून एका पद्धतीनं सांगतो पुढे चालतो कर्म का नको ज्ञान का नको योग का नको भक्तीच का पाहिजे हे पहा कर्माचं फळ काय पहा ज्ञानाचं फळ काय पहा योगाचं फळ काय पहा आणि भक्तीचं फळ काय पहा कर्माचं फळ काय हे पहा कर्म नावाचं शास्त्र सांगतं अंतःकरणाची शुद्धी आहे कर्माचं फळ अंतःकरणाची शुद्धी हे कर्माचंच फळ आहे पुढचं काय नाही एकच ज्ञानाचं फळ काय मोक्ष मोक्ष ब्रह्म ज्ञानात प्राप्त होतं गुरुजी मोक्ष हे ज्ञानाचं फळ आहे योगाचं फळ काय पातंजली नावाचं शास्त्र सांगतं योगश्चित्त वृत्ती निरोध हा चित्तवृत्तीचा निरोध हे योगाचं फळ आहे मग भक्तीचं फळ काय भगवंताची भक्ती प्राप्त होणं हेच भक्तीचं फळ आहे अजून काय पाहिजे एवढा आनंद आम्हाला घेता यायला हेच भक्तीचं फळ आहे म्हणून आम्हाला प्रेमनगराची वारी करायची एका पद्धतीने सांगतो पुढे चालतो अजून भक्ती श्रेष्ठ का पाय कर्माचं फळ काय अंतःकरणाची शुद्धी हे पा अंतःकरणाची शुद्धी झाली की तुमचं कर्म नावाचं साधन संपून जातं शिल्लक राहत नाही पुढं अंतःकरण शुद्ध होईपर्यंत साधन राहते ते संपणार मोक्ष प्राप्त झाला मोक्ष की तुमचं ज्ञान नावाचं साधन संपून जातं मोक्ष प्राप्त झालं चित्तवृत्तीचा विरोध झाला की तुमचं योग नावाचं साधन संपून जातं भक्ती श्रेष्ठ का भगवंताची प्राप्ती झाली तरी भक्ती शिल्लक राहते म्हणून भक्ती श्रेष्ठ देवाच्या भेटीनंतर सुद्धा ज्ञान गिळोनी गावा गोविंदोगा म्हणजे ज्ञानाची पुढची अवस्था म्हणजे देवाच्या भेटीनंतर सुद्धा भजनात आनंद घेता येतो म्हणून भक्ती साधन श्रेष्ठ आहे भक्तीने धरले हाती पुढे पुढे भक्तीने धरले हाती मागे ज्ञान वैराग्य धर्म येती स्थिर केली ज्याचं पळे होती म्हणून सिद्धानुने लावली पंथी गा म्हणून आलूया देश म्हणून आलूया देश पुढे भक्तीने धरले आता भक्ती म्हणजे कीर्तन साधन करायचं म्हणून तर ओळगाव आलो ना ही भक्ती साधन आहे ना म्हणून आलूया देशा नाही होतो तरी भुललो पण दाता तोही माझं भेटला येऊन मार्ग लाविला तरी सांगितलं बरं याच्यात उपकार कोणाचे नेमकं केले उपकार कोणी उपकार केले आता नाही बऱ्याच वेळेला आपण म्हणतो संतांनी उपकार केले नाही तिथं त्याचा अर्थ संत नाही तिथं त्याचा अर्थ मन आहे मनानं आमच्यावर उपकार केले म्हणून आम्ही इकडे आले केले उपकार सांगू काय मनाने इतके उपकार केले की बाप न करी आई सीमा कारण आबागाची सुरुवातच म्हणू राजा एक म्हणजे मनाने आमच्या उपकार केले आम्हाला इकडे आणलं म्हणून मला मुद्दा मांडायचा भक्ती साधन आमचं श्रेष्ठ आहे हे पा धावता सांगतो पुढे चालतो कर्म ज्ञान योग आणि भक्ती गुरुजी कर्म ज्ञान योग ही 3 साधन आहेत ना साधकाला भक्ताला देवाकडे घेऊन जाते ना देवाकडे पण आमचं भक्ती साधन असं आहे देवालाच घरी घेऊन येते सुख येतो घरा
सुखे येतो घरा नारायण द्वारकेचा राणा पांडवा घरी लक्ष्मी वल्लभ दया जवळी. भक्ती साधन देवाला घरी घेऊन येतो. म्हणून आम्हाला भक्तीची मल्हारीची वारी करायची म्हणजे प्रेमनगराची वारी करायची, भजनाची वारी करायची. बरं ठीक आहे. आता कोणतीच नाही दुसरी म्हणजे अहम वाग्या तीच वारी आणि सोम वाग्या तीच वारी. उलट जीवनमुक्त महात्म्याला सुद्धा का पुढची जबाबदारी आता काम नाही झालो पायी रिकामा. मुक्त महात्म्याला कसं का उपदेश आहे पण ऐका मुक्त महात्म्यावर तर जिम्मेदारी कोणती उदराने कारण यद्यदा चरती श्रेष्ठ तत्त देवेतर जनः सयत प्रमाणम कृती लोकस्तदन वर्तते श्रेष्ठ येतेत आचरती इतर जना तत्त. मुक्त महात्म्यावर सगळ्या जबाबदारी आहेत. उद्धरायचं सगळ्यांचं उद्धराचे साधन मुक्त महात्मा म्हणून दोघाला उपदेश पण ज्ञानाच्या बाबतीत थोडी गमताची बाबा. कसं होतंय बसू देत नाही काय अहंकार सज्ञानाचे झोंबे कंठी पण मुक्त महात्म्याला उपदेश एक करा तुम्ही काय नाही प्रेमनगराची वारी कारण तिथं जर नाही केलं मग ह्या जर मार्गात हे जर झाले तर मग बरं काय त्याचा अर्थ असा होतो मग ते टप गुळगुळ असं होतं म्हणून आज्ञेने माणसाला अहंकार काय केलेत ना म्हणजे ज्ञान आले की तो येतो. सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटे टप गुळगुळ ज्ञान आलं ज्ञानोबरामध्ये ज्ञान मार्गाने काय नको अहंकार उत्पन्न करायला ना अहंकार उत्पन्न करायला कस ज्ञानी कोणाचं होत असतं ते एक जण 12 वर्ष अमेरिकेत राहिला मग दुसऱ्या देशात आहे 12 वर्ष अमेरिकेत राहिल्याच्या नंतर गावात आला का खेड्या गावात आला की कोणी भेटलं की काय म्हणायचं पठ्ठ्या 12 वर्ष अमेरिकेत राहिलेलं बरं काही विचारायचं का विचार असं म्हणा कोणी भेटलं की 12 वर्ष अमेरिकेत राहिलं विचार काय म्हणला तू अजून 1 वर्ष एक्स्ट्रा राहील तिकडं पण आमचं डोकं नको तू 12 वर्ष राहायला मान्य आम्हाला पण बेजार करायला तू राहायला शिकला ते भल्यासाठी आम्हाला काय करायचं विचारांचं काय असं म्हणा काय तारा झाली बाबा ही लोक गंमत अशी झाली पाहता 2 महिने झाले लोक कटाळे आले 2 महिने झाले आणि एक दिवशी गावात जरा मिटिंग बसली मिटिंगमध्ये सगळ्यांना 5-5 मिनिटं भाषण केल्याच्या नंतर एक जण काय म्हणला याला बोलू द्या 5 मिनिटं 12 वर्ष अमेरिकेत राहिलेला काय दिवा लावलेला त्याची त्यालाच माहिती पण मला 5 मिनिटं बोलू द्या पांडुरंग गुरुजी यांना 5 मिनिटं गपची बोलून निघून जावं का नाही तिथं 5 मिनिटं बोलला जाता लोकांना काय मला पठ्ठ्या 12 वर्ष अमेरिकेत राहिलेला बघ काय विचारायचं का असं एक जणांना कोपऱ्यातून बोट वर केलं मला विचारायचं असं का ही पुढचं पुढे येऊ लागला का तेव्हा मला माझा लोक भेटायचे नाही ना त्याच्या कानात काय म्हणायचे चाललास ना त्याला काहीतरी अवघडीच्या काम अरे 2 महिन्यापासून येणार विचारलं ते म्हणलं आठवणच चालू आहे मला माझं डोकं तिकीट आठवणच चालू आहे पुढं आलं आणि ते अमेरिकेत राहणारा काय म्हणलं हे अमेरिकेत राहणार त्याला म्हणलं टप त्या अमेरिकेत म्हणलं डबल साठा म्हणलं कळत नाही ते म्हणलं टप हे कुठं झाले 12 वर्ष कंपन्या पुस्तक मिळत लागला ना लोक खालून टाळ्या वा असंच पाहिजे आता सांग 2 महिन्यापासून डोकं पिकले माणसं आता सांग मला टबुलगुल काय काही जमाना त्याचा अपमान झाला त्याच्यावर
कुठून आलो रे टबुल कुठून आलो ते म्हणलं गरीब होतं ते तू सांग ना तू म्हणला ना मला काय कोणी विचार आता सांग ना टबुल हे म्हणलं मला येत नाही तू सांग लवकर टबुल कुठून आलं. एवढा लोकांचा अपमान केला सांग लवकर टबुल कुठून त्याच्यावर तापलं. खेड्यातलं गरीब होतं ते म्हणलं काय नाही आमच्या घराच्या मध्ये कवटाचं झाली हे म्हणलं कवटाचा असू दे नाही तर बेलाचा असू दे टबुल गुळ सांगायचं. खेड्यातलं गरीब होतं ते म्हणलं आमची तर शेळ्या हे म्हणलं शेळ्या असू दे नाही तर मेंढ्या असू दे टबुल गुळ लोक अपमान झाला चार. ते खेड्यातलं गरीब होतं ते म्हणलं काय नाही काल रात्री 12 वाजता कौट तुटलं मला झाड रात्री 12 वाजता कौट तुटलं आणि पत्रावर पडलं मला टप. आणि पत्राचं न खाली शिळी होती मला शिळीच्या पाठीत पडलं शिळी आली. मी आमच्या घरी झालो. हे आमच्या घरी झालं हे आमच्या घरी झालं ते म्हणलं येत घरी झालं पण बेजारी मै निघली म्हणलं तू मन तुझंच का म्हणून विचारा म्हणजे आज्ञेने माणसाला काहीच करीत नाही म्हणजे मग सज्ञानाशी मांडू पिऊन बसतो म्हणले आज्ञेने माणसाला काही करीत नाही आणि तो देवाला सण होय अभिमान विरुद्ध समान ते श्री गुरु बाबांचे शब्द आहेत हे बघा. ज्ञान असेल त्या ज्ञानाला जर अहंकाराची जोड असेल नरकाकडे जायचा दुसरा रस्ता सापडायचा. एक आली अभिमान एक ज्ञानाला अहंकाराची जोड असेल आणि दुसरे बाबा वाक्य बोलायचं बाबा वाक्य बोलायचे बाबा म्हणायचे ज्ञान असेल आणि त्या ज्ञानाला नम्रतेची जोड असेल तर अंगावर सोनं घालायची गरज तुम्ही सोन्यासारखे म्हणून आम्हाला भक्तीची वारी करायची प्रेमनगरा वारी कर्म ज्ञान भक्ती तीन बोलतो आता किचकट त्याला काय करणार बरं कर्म म्हणजे काय ज्ञान म्हणजे काय आणि भक्ती म्हणजे काय ऐका. कर्म कशाला म्हणतात ज्ञान कशाला म्हणतात आणि भक्ती कशाला म्हणतात हे पहा. कर्म म्हणजे मी देवाचा ही भावना जिथं तयार होती त्याला कर्म म्हणतात. म्हणजे मी देवाचा भगवंताचा असं म्हणत असताना जसं देवाला पाहिजे तसं आपलं वागणं असतं. कर्म उपासना माझे जसं देवाला पाहिजे तसं आपलं वागणं असतं. म्हणजे आवडे देवासी कोणता नामाचा उच्चार रात्री एकादशी करणं नामचिंतन करणं बरोबर वारी करणं याला कर्म म्हणा. कारण आपली भावना काय मी देवाचा बघा आता याला कर्म म्हणा. मग एक काही काळ उठून गेला काही दिवस निघून गेले मी देवाचा आपण म्हणत असतो ना पण आपली भावना बदलती बघ काय मी देवाचा ही भावना आपली संपत्ती आणि आपण डायरेक्ट म्हणायला लागतो देवच माझा असं जेव्हा म्हणतो ना त्याला भक्ती म्हणा. का कारण देवच माझा असं म्हणत असताना जसं देवाला पाहिजे तसं आपल्याला वागायची गरज नाही. मग देवच आपल्या म्हणण्याप्रमाणे वागायला लागतो. डावे चाले मागे असे भक्ताची घरी. म्हणजे माझा मुद्दा लक्षात आला का कर्म कशाला म्हणायचं मी देवाचा कारण जसं देवाला पाहिजे तसं आपण वागत असतो बरोबर. पण 5-50 वर्ष उलटून गेले की मी देवाचा आपण असं म्हणत नाही मग देवच माझा म्हणायला लागतो. ज्या दिवशी देवच माझा म्हणायला लागतो त्या दिवशी आपल्याला देवाच्या म्हणण्याप्रमाणे वागायची गरज नाही देवच आपल्या म्हणण्याप्रमाणे वागायला लागतो. याला भक्ती म्हणा. त्याच्यात काळ उलटून गेला की आपण मी देवाचा ही भावना आपली संपत्ती देवच माझा ही सुद्धा भावना आपली संपत्ती आपण डायरेक्ट म्हणतो देव आणि मी आम्ही दोघं एकच याला ज्ञान म्हणा. माझा मुद्दा लक्षात आला का मी देवाचा कर्म देवच माझा भक्ती आणि आम्ही दोघं एकच हे ज्ञान. आता उदाहरण थोडं व्यवहारातले नाजूक पण व्यवहारातलं उदाहरण आपल्या सिद्धांताकरता नवीन नांदायला आलेली सुनबाई काय म्हणत असते आपल्या सिद्धांताकरता उदाहरण घ्यायचं मी माझ्या पतीची असं म्हणत असताना जसं पतीला पाहिजे तसं तिचं वागणं असतं याला कर्म म्हणा. पण 1-2-4 जसं कारण मी माझ्या पतीचे असं म्हणत असते पण 1-2-4 वर्ष उलटून गेले की मी माझ्या पतीचे असं ती म्हणत नाही मग पतीच माझा असं म्हणते. मग पतीच माझा असं म्हणत असताना पतीच्या म्हणण्याप्रमाणे तिला वागायची गरज नाही मग पतीच बरोबर पतीच माझा मग पती तिच्या म्हणण्याप्रमाणे वागायला लागतो बरोबर. 4-5 वर्ष झाल्याच्या नंतर एकदा 50-60 वर्ष झाली की दोघं देवळापाशी येऊन बसते
म्हातारी म्हातारी एकमेकाकडे बघत येत आणि म्हातारी शेवटी हळद पण होत होय शेवटी आपण दोघं एकच येत गेला ज्ञान मला गेला ज्ञान फक्त 50 वर्ष झालं कळते मी देवाचा याला अध्यात्माची जोडी सध्या विनोदाचा भाग म्हणून मी अध्यात्माचं घटक मानतो याला मी देवाचा महाराज हे कर्म देवच माझा ही भक्ती आणि आम्ही दोघं एकच ज्ञानी हे ज्ञानी मग ज्ञानी महात्म्यालाही बरोबर आणि भक्ती करणाऱ्या साधकाला दोघाला उपदेश आहे काय तुम्ही सावध व्हा सावध व्हा सावध होऊन काय करायचे सावध होणी देव करा कैवारी देव कैवारी करा देव कैवारी करा म्हणजे काय करायचं वारी करा कशी वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी हो वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारी भगवान तर खंडेराव मल्हारी म्हणतात मल्हारी म्हणजे मल्ल नावाचा देश आणि त्याचा जो आरी बरोबर आरी म्हणजे क्षत्रिय त्याचा नाश केला बरोबर म्हणून मल्हारी नाव पडलं दैत्याचा नाश केलेला आहे म्हणून मल्हारी नाव पडलं मग तुम्ही काय करा वारी करा प्रेमानं करा वारी मल्हारी वारी करा मल्हारीची वारी करा बरं ठीक आहे पण वारी करत असताना चांगल्या रस्त्याला गतिरोधक लय असते चांगल्या रस्त्याला गतिरोधक नाही एक वाक्य बाबा पुढे एक वाक्य बोलायचे चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या माणसाला विरोधक ठरले मीच हो वारी करायची बरं वारी करत असताना एक काम करा काय गतिरोधक येतील ना कोणते विकाररूपी गतिरोधक त्याच्याकडे लक्ष देऊ नका म्हणजे दुसरं करा इच्छा मुरलीस पाहू नका पडाल नरकद्वारी इच्छा मुरली पाहू नका पडाल नरकद्वारी बोध बुदली जानली उठा उतरा महाराज बोध बुदली जानली उठा उतरा महाराज मल्हारीची वारी मल्हारीची मल्हारीची वारी मल्हारीची इच्छामुळे पाहू नका पडाला नरकाद्वारे प्रेमनगराची वारी करत असताना इच्छा म्हणजे काम इच्छा शब्दाचा अर्थ काम पाहू नका का नरकाद्वारे पडा नरकाद्वारे पडा मग काय करायचं बोध बदली ज्ञान देवता वजळा महाद्वारे बोध बदली म्हणजे ऐका ऐका बोधपुत्र निर्माण झाला जेव्हा बोध म्हणजे अहमवाक्याचा महावाक्याचा बोध तो या शरीरूपी गावामध्ये उजळा म्हणजे
ज्ञानाची ज्योत पेटवा या अंतकरणामध्ये पेटवा आणि अहम ब्रह्मास्मी या पदावर आलो. म्हणजे तुका म्हणे आम्ही झालो आग म्हणून बोध बदली ज्ञान देवटा उजळा महाद्वारे इच्छा मुरळीस पाहू नका पडाला नरकाद्वारे पडा म्हणून बोध बदली ज्ञान देवटा महाद्वारे उजळा. आणि काय करा मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी एक आहे. आता सगळं झालं मग नैवेद्य तर लागेल ना खाली. मग कोणता नैवेद्य आत्मनिवेदन भरित रडगा आत्मनिवेदन भरीत रोडगा निवतील हारोहारी आत्मनिवेदन भरीत आणि रोडगा हाच प्रसाद भरीत आणि रोडगा. हे बघा भरीत आता मला सांग आता मला मंडळ माहित भरीत वांग भाजून भरीत करते का वांग जाळून मला सांगा वांग जाळून भरीत करतात का वांगे भाजून हे बघा जाळून खेका नाचून जाळलेलं वांग भाजलेलं वांग म्हणजे देह जाळायचा नाही देह भाजायचा हे भरीत म्हणजे भाजलेलं बी पेरलं बरोबर भाजलेलं बी ते मूळ पुन्हा काढत नाही खायला भारी लागत आहे पण ते अंकुर पुन्हा पडतं म्हणजे देव भगवंताच्या सेवेमध्ये कामाला येतो भाजलेला पण पुन्हा जन्माला येत नाही. भाजणी केली जन्म नाही मरण नाही म्हणजे कस काय भाजलेला असलं की त्याच्याकडून कर्म जे होतं ना ते पाप पुण्य यायला उद्याला येत नाही कारण लागून जो पाप पुण्य अंगा का कारण तुका म्हणे आम्ही झालो म्हणून एकदा देव भाजला म्हणजे ममत्व सुटलं तो भजनाच्या कामी येतो पण जन्म मरण्याच्या कामी येत नाही म्हणून वांग भरीत येईल. आणि रोडगा म्हणजे आत्मनिवेदन भरीत रोडगा आता त्या 5 पद्धतीने सांगितलं जातो. आता जसा कमी रमी पडायला मला एखादा विसरला सांगा. आता रोडगा करत असताना बाजरीचं पीठ घेतात बरोबर बाजरीचं पीठ घेतात एक आणि त्याला चव यावी मळ म्हणून त्याला चव यावी म्हणून काही कटाणाचं पीठ घेतात कटाणाचं म्हणतात ना कटाणाचं पीठ घेतात 2 ते घेतल्याच्यानंतर त्याला मळी न करता कोणी चव यावी म्हणून कोणी त्याच्यात गुळ टाकते बरोबर कोणी मीठ टाकते. आता त्याच्या चवीनुसार बघा बरोबर ते चव येण्याकरता 3 आणि त्याला मळी न करता कोणी पाणी घेतंय आणि कोणी दूध घेतंय 4 बरोबर. आणि तव्यावर भाजताना कोणी त्याला तेल लावून भाजते कोणी त्याला तूप लावून भाजते 5 गोष्टीने रोडगा तयार होता. तू ऐका देव हाच रोडगा आहे आणि तो बी पंचमहाभूतापासूनच तयार झाला याला रोडगा शरीर हाच रोडगा बरोबर याला म्हणायचं आत्मनिवेद. जसं ह्या 5 वस्तून हे बघा संतांचे अभंग आहेत ना रूपक आहेत ना रूपकातून तुम्ही आम्हाला जागा केलेलं त्याच्यामध्ये इतका अर्थ खोले संतांचे श्रीगुरु आता संधी आता शेवटी किती गेलं तर अवस्थेला येतात अवघायुष्य परमार्थ केलं आता परमोठं सुरू बोलणं हे पण रूपक संतांचे किती पहा एक अभंगात तळस सापडत एवढा अज्ञानाचा एक अभंगाचा तेवढा सापडतो. म्हणून रोडगा हा पंचमहाभूतापासून तयार झालेला आत्मनिवेदन भरीत रोडगा निवतील हारोहारी आणि मग एका जनार्दनी धन्य खंडेराव त्यावरी कोणचा वारी ऐका बघा. मग तो रोडगा एकदा हे केला
की एका जनार्दनी धन्य खंडेराव. आता खंडेराव नाव का पडलं? खंड नावाची तलवार ते आमच्या भगवंताकडे, आणि ते राव म्हणजे मालक. खंड नावाची तलवार आहे ना, त्या तलवारीचा जो मालक म्हणून खंडेराव नाव पडलं. त्यावरी कोणचा वारी, त्यावरी कोणचा वारी. आता कोणचा वेगळा, आणि ते जुने लोक सांगतात त्या कोणचा एक म्हणतात टोपरं एक, कोणचा वेगळा आणि टोपरं वेगळं. आता जुन्या लोकांचं मी ऐकलं होतं गिरी बाबा, कोणचा टोपरं म्हणजे नुसतं डोकं बघ या दोन, पण कोणचा म्हणजे अंग भरून असतं त्याला कोणचा. आता जुने लोक, आता जुन्यातलं कोणी दोघं आम्ही ते जुनं कोणचा म्हणजे असतं अंग भरून म्हणजे बघा. आता कोणचा इथे कोणता सांगितला? आत्मनिवेदन एका जनार्दने धन्य खंडेराव त्यावरी कोणचा म्हणजे खंडेराव भगवान काय करतात? कोणचा वारी म्हणजे देह वैकल्याचा वारा जने लागल्या सुकुमारा म्हणून आत्मबोधाचा पान झाला. ते कोणचा? आत्मबोधाचा म्हणजे ज्ञानरूपी कोणचा? सुईत आहे तो कोणता आम्हाला त्याला म्हणजे ब्रह्मज्ञान रूप म्हणजे देहाचा आता तादात्म्य ठेवलेला नाही आमची त्याच्यावर कोणता. कोणाची? खंडेराव भगवंताची. म्हणून एका जनार्दने खंडेराव त्यावरी कोणचा वारी. वारी ओ वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी विठोबार. रामसर महाराज चला चला एक मिनिट चला. आत्मनिवेदन भरित रोडगा निवस्तीन हर